गजानन रंगनाथ किवाडकर आणि त्यांना त्यांच्या काकाने दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू किवाडकर असे झाले। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला। प्राथमिक शिक्षण त्यांचे पिंपळगाव येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण नाशिक येथे झाले आणि कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते आणि कुसुमाग्रज यांना 6 भाऊ होते आणि सुमन नावाची एक लहान बहीण होती। कुसुम ही घरातील सर्वात लाडकी होती आणि एकुलती एक बहीण कुसुम असल्यामुळे त्यांना कुसुमाग्रज नाव दिले आणि शिवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसा निमित्ताने मराठी राज्याचा दिन हा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। माझ्या मराठी मातीचा लावा ललटाचा टिळा तिच्या संगाने जागल्या दया खोऱ्यातील शिळा तिच्या कुशीत जन्मले काही जनक राहत जगा दुर्गमती राहणे केली मोठीवरी मात्र। कुसुमाग्रज यांच्या या ओळीने आवडत्या मराठी जनांना अभिमान दिले आहे। मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले। त्यांचा जन्मदिवस हा दिन साजरा करण्यात येतो। क्रांतीचा जयजयकार वेळात मराठी वीर तोडले सार्थ आगगाडी आणि जमीन पृथ्वीचे प्रेम या कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत। मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतीपासून झाली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यातील मराठी अधिकृत राजभाषा आहे। मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी भारतातील 3री व जगातील 15वी भाषा आहे। माझ्या मराठीची बोली कौतुके परी अमृततेही पेदाची अजिंक्याशी अक्षरे रचिते मिळविणं असे घेऊन संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे। मराठी भाषा निमित्ताने शाळा कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा या घेतल्या जातात। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तर मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल आणि एवढे 2 शब्द